नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ते ड्राय आईज विषयी आणि त्याचं जे एपिडेमिक आहे, आजकाल त्याला एपिडेमिक म्हटलं जातं. याचं कारण आहे की आज अगदी कमी वयापासून, म्हणजे अगदी मी पाहतो शाळेतल्या जाणाऱ्या मुलांपासून, कॉलेजमधल्या मुलांपासून ते जे IT प्रोफेशनल आहेत, आपले यंग लोक आहेत, 30-40शीतले लोक आहेत आणि वृद्ध लोक आहेत, या सगळ्यांमध्ये हे ड्राय आईचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. याची कारणं बरीच आहेत. त्याची काही मुख्य कारणं मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण हे ड्राय आईज वाढायचं की स्क्रीनचा अतिरिक्त वापर. या स्क्रीनमध्ये अर्थात मोबाईल फोन आले, आयपॅड्स आले, लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आले आणि टी व्हीसुद्धा आला. ज्यावेळी आपण कंटिन्युअसली कुठल्याही स्क्रीनचा वापर करतो, त्यावेळी आपले जे ब्लिंकिंग आहे, जे नॉर्मली 12 ते 15 वेळा दर मिनिटाला व्हायला पाहिजे, तर ते कमी होऊन 4-5 वेळाच व्हायला लागतं. जसं आपलं ब्लिंकिंग कमी होतं, तर लक्षात घ्या दर ब्लिंक करताना 2-3 गोष्टी डोळ्यामध्ये होत असतात. सगळ्यात महत्त्वाचं डोळ्यात जे आलेलं पाणी असतं ते युनिफॉर्मली डोळ्याच्या वर कव्हर केलं जातं या ब्लिंकमुळे. दुसरी गोष्ट, आपल्या पापणीतल्या काही ग्रंथी असतात, ऑइलच्या ग्रंथी, ज्याला मी मिबोमियन ग्लँड्स म्हणतो. ह्या ज्यावेळी दरवेळी आपण ब्लिंक करतो त्यावेळी त्या हलक्याशा प्रेस होतात आणि एक ऑइलचा पातळसा लेअर या अश्रूंच्या वर तयार होत असतो. आणि हा लिपिड्सचा किंवा ऑइलचा अगदी पातळसा लेअर डोळ्याच्या वरचं जे पाणी आहे ते स्थिर ठेवण्यास फार मदतकारक असतो. जसं मी थोडक्यात सांगतो, जसं आपण फरशी पुसतो पाण्यानं, तर ती लगेच वाऱ्यानं वाळून जाते. पण त्याच्यावर जर थोडंसं जरी तेल सांडलं असेल तर लक्षात घ्या तेल पाणी वाळू देत नाही आणि तेल नेहमी त्याच्यावर कव्हर करून राहतं. तसंच हे तेल डोळ्यामध्ये आपल्या पाण्याला कव्हर करून राहतं आणि पाणी टिकून राहण्यास मदत होते. ज्यावेळी डोळ्यातलं हे ऑइलचं प्रमाण कमी व्हायला लागतं, याचं कारण मी सांगितलं असतं, ब्लिंकिंग आपलं कमी होतं आहे. डोळ्यात दर ब्लिंकला ऑइल तयार होत असतं, पण आपलं ब्लिंकिंगच कमी झालं तर होणारं ऑइल पण कमी व्हायला लागतं. आणि त्याच्यामुळे ऑइल कमी झालं की डोळ्यातलं जे पाणी आहे ते लगेच वाळून जातं आणि त्यामुळे आपल्याला ड्रायनेस वाढत जातो. आता हे ब्लिंकिंग जे कमी होतं आहे ते अवॉइड करण्यासाठी काय करावं? ज्यावेळी तुम्ही स्क्रीन कुठलाही वापरत असता त्यावेळी दर 15-20 मिनिटांनी कंपल्सरी ब्रेक घेणं. त्यावेळी व्हॉलेटरी ब्लिंकिंग म्हणजे डोळ्याची मुद्दाम उघडझाप करणं हे फार महत्त्वाचं आहे. थोडंसं डोळ्याला रिलॅक्स करून दूर पाहणं, जेणेकरून डोळ्यातले सगळे स्नायू रिलॅक्स होतील, हे फार महत्त्वाचं आहे. तसंच मी सगळ्याच रुग्णांना सांगतो की सकाळी उठल्या उठल्या थोडंसं गरम पाणी असतं, कडक पाणी, ते टॉवेलमध्ये भिजवावं. थोडंसं गरम पाण्यानं डोळ्यावर शेक द्यावा, पापणींवर, आणि हलकासा पापण्यांना मसाज करावा. याच्या जोडीनं काही आय मास्क सुद्धा उपलब्ध आहेत, ज्याच्या हिटिंगमुळं हे पापणीतल्या ज्या ग्रंथी आहेत त्या आपण ओपन ठेवू शकतो. अन्यथा काय होतं, आपण जर ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर पापणीतल्या या ऑइलच्या ग्रंथी कालांतरानं ब्लॉक होऊन जातात आणि त्या परमनंट ब्लॉक होतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की कोरडेपणाचं प्रमाणही वाढतं आणि त्याला मग औषधोपचारानं सुद्धा त्रास तरी जाणवत राहतो. मग अशा जर आपल्या परमनंट ब्लॉक झाल्या असतील ग्रंथी, तर त्याला काय करावं? तर त्याला IPL नावाची थेरपी उपलब्ध आहे. या IPL थेरपीनं हे जे ब्लॉक्ड मिबोमियन ग्लँड्स असतात ते स्टिम्युलेट करायला, ते ओपन करायला मदत होत असते आणि त्याच्यामुळे हळूहळू डोळ्यातलं तेलाचं प्रमाण वाढत जायला लागतं. तर ही IPL थेरपीसुद्धा आपण करू शकतो. याशिवाय हा कोरडेपणा कमी करायला काही आहार उपलब्ध आहेत का? ग्रीन व्हेजिटेबल्स याच्यामध्ये जे जीवनसत्व असतात ती आपल्या डोळ्याच्या तेलासाठी आणि डोळ्याच्या निरोगीपणासाठी फार महत्त्वाचे आहेत. याशिवाय ओमेगा 3 फॅक्टर असणाऱ्या गोष्टी, जसे मी सांगतो ड्रायफ्रूट्स, अक्रोड, बदाम, हे रोज जर भिजवून थोडे थोडे खाल्ले तर त्या ओमेगा 3 मुळे सुद्धा आपल्या डोळ्यातलं तेलाचं प्रमाण इम्प्रूव्ह होत जातं. याशिवाय जसं जसा काळ जातो तसा मध्ये मध्ये ब्रेक घेत राहावा. डोळ्याला थोडंसं फ्रेश ठेवण्यासाठी मी सांगितलं असं थंड पाण्याची पट्टीसुद्धा मध्ये मध्ये तुम्ही लावली तरी चालेल. याशिवाय एक महत्त्वाचं कारण ह्या कोरडेपणासाठी हे आहे की महिलांना खास करून ज्यावेळी मासिक पाळी कमी जास्त व्हायला लागते, कमी व्हायचा सुरुवात होते, ज्याला आम्ही पेरिमेनोपॉजल पिरियड म्हणतो, अशा वेळी सुद्धा हार्मोनल बदलांमुळे ह्या ब्लॉकेजेस तयार होण्याची रिस्क वाढत असते आणि यावेळी त्यांना सुद्धा असे जे ड्रायनेसचे सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये डोळा खाजवत राहणे, डोळ्यात जळजळणे, डोळा लाल होणे, हे सिम्पटम्स हळूहळू जाणवायला लागतात. हे सुद्धा ह्या ऑइलच्या ग्रंथी ब्लॉक झाल्यामुळे होणारा ड्रायनेस आहे आणि याला सुद्धा मी सांगितलं असं वॉर्म कंप्रेसेस, गरम पाण्याने शेकणं,
आय मास्क वापरणं, ज्याला हिटिंग म्हणतो आम्ही, दुसरं IPL थेरपी वापरणं, या सगळ्यांनी आपण हा ड्रायनेसचा प्रॉब्लेम रिव्हर्स करू शकतो. शक्यतो ड्राय आईजची ट्रीटमेंट कंटिन्यू करणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण मी सांगितलं असं हा लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम आहे. स्क्रीनचा यूज काही तुम्हाला पूर्ण कमी करता येत नाही. तुम्ही मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, TV हे सतत वापरणारच आहात. तर जर आपण कंटिन्युअसली ह्याच्यावरचं जी प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट आहे ती करत राहिलो तर तुमचा ड्रायनेस वाढणार नाही. याशिवाय एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याला काही आम्ही ड्रॉप्स दिलेले असतात, ज्याला लुब्रिकेटिंग ड्रॉप्स म्हणतात. हे लुब्रिकेटिंग ड्रॉप्समधले काही लुब्रिकेटिंग ड्रॉप्स आहेत जे प्रिझर्वेटिव्ह फ्री असतात आणि त्याचा वापर जर आपण दीर्घकाळ केला तरी डोळ्याला त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नसतात. आणि जर तुम्ही डोळ्याला ड्रायनेस असताना हे ड्रॉप्स रेग्युलर वापरले तरी त्यामुळे सुद्धा हळूहळू ड्रायनेसचं प्रमाण कमी होऊ शकतं. पण तेच जर तुम्ही ड्रॉप्स वापरणे टाळले तर बऱ्याचदा ड्रायनेस अधिकाधिक वाढत जाण्याची शक्यता असते. काही लोकांना एक शंका असते की हे ड्रॉप्स मी किती वेळ वापरावेत, कारण ह्याच्यामुळे मला डोळ्याला काही पर्याय म्हणजे काही त्रास होणार आहे का? तर ह्याच्याविषयी तुम्ही जरूर आपल्या नेत्रतज्ञांना विचारा. कारण काही ड्रॉप्स असतात त्याचा लाँग टर्म वापर आम्ही अवॉइड करायला सांगतो, पण काही ड्रॉप्स लुब्रिकेटिंग ड्रॉप जे सेफ असतात ते तुम्ही दीर्घकाळ वापर केला तरी चालू शकतं. ज्याप्रमाणे आपलं वय वाढत जातं त्याप्रमाणे सुद्धा डोळ्यातलं पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत असतं. अशा वेळी सुद्धा या लुब्रिकेटिंग ड्रॉप्सचा वापर करणं हे जरुरी असतं. कारण मी सांगितलं असतं जेवढा डोळा कोरडा कमी राहील तेवढं डोळ्यातली सूज कमी राहते आणि त्यामुळे ड्रायनेस वाढण्याचं प्रमाण हे नियंत्रित राहतं. काही लोकांना रिॲक्शन येते, म्हणजे डोळ्याला रिॲक्शन आल्यामुळे डोळ्यातलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. काही लोकांना शरीरामध्ये वाताचा त्रास असतो आणि त्यामुळे डोळ्यातलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. अशा लोकांना मात्र अगदी रेग्युलर व्यवस्थित चेकअप फार गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा अशा रुग्णांमध्ये पाण्याचं प्रमाण अगदी शून्यावर आलेलं असतं. अशावेळी त्यांच्यासाठी काही विशिष्ट कॉन्टॅक्ट लेन्सेस उपलब्ध आहेत, प्लग्स उपलब्ध आहेत, ज्याच्यामुळे डोळ्यातलं पाणी टिकून राहावं. तशीच ॲडव्हान्स काही याच्यासाठी ट्रीटमेंटसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत. अशा विशिष्ट रुग्णांना आम्ही चेकअप करून त्यांना योग्य सल्ला देऊ शकतो. तर लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं, स्क्रीन वापर करताना दर 15-20 मिनिटांनी ब्रेक घ्या. डोळ्याचं व्हॉलेंटरी ब्लिंकिंग करत राहा आणि त्याच्यामुळे तुमचा कोरडेपणा कमी राहू शकतो. धन्यवाद.